नवऱ्याने बायकोला पोलीस केले, सासऱ्याने घटस्फोट घ्यायला सांगितला. पुढं घडलं महाभयंकर. सोलापूरमधील सत्य घटना. यश मिळून हातात पैसा आला की दिवस बदलतात, तशी माणसंही बदलतात. पडत्या काळात ज्यांनी साथ दिली किंवा यशस्वी होण्यासाठी ते पाठीशी ठाम राहिले, त्यांनाच लाथाडणारे काही लोक असतात. अलीकडे संसारामध्ये पती पत्नीने नोकरी केली तर संसार सुरळीत होईल असे मानून पत्नीला प्रोत्साहन देणारे पती आहेत. पण काही बायका यश मिळाले की बदलतात. तेव्हा तिला समजावण्याऐवजी वेगळे सल्ले तिच्या माहेरचे लोक देऊ लागतात. तेव्हा सगळेच बिघडत जाते. जसे सोलापूर जिल्ह्यामध्ये घडले. सादिकने स्वतःबरोबर पत्नीचाही पोलीस भरतीसाठी अर्ज भरला. त्यामध्ये पत्नी पोलीस भरती झाली. आपण नाही, किमान आपली पत्नी तरी पोलीस झाली याचा त्याला आनंद झाला. पण हळूहळू ती बदलली. त्यातच तिच्या वडिलांनी तिला घटस्फोट घेण्यासाठी भरीस घातले असा समज सादिकचा झाला. या रागातून त्याने संसार मोडल्याचा आरोप करत सासऱ्याचा त्याच्या शेतात जाऊन खून केला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असणाऱ्या पानमंगरुळ गावातील सादिक सैफन दफेदार याचा वयाच्या 25व्या वर्षी 2020 साली विवाह झाला. त्याच्या पत्नीचे नाव शेहनाज ही सिकंदर मुलगा शेख यांची मुलगी. विवाहानंतर शेहनाज आणि सादिक यांचा संसार सुरळीत सुरू होता. दोघेही संसार आनंदाने करत होते. आपला संसार चांगला बहरावा असे त्या दोघांनाही वाटत होते. त्यासाठी आर्थिक स्थिरता महत्त्वाची होती. सरकारी नोकरी मिळाली तर दुधामध्ये साखर असे वाटत असताना पोलीस भरती होणार म्हटल्याने सादिकने पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला. त्यासाठी तो प्रयत्नही करू लागला. आपल्या नवऱ्याचे ते प्रयत्न पाहून शेहनाजलाही वाटू लागले, आपणही पोलीस भरतीसाठी प्रयत्न करावा. तसे तिने आपल्या नवऱ्याला सांगितले. सादिकला आनंद झाला. त्याने तिला संमती दिली. तिच्या भरतीसाठी अर्जही भरून दिला. दोघांपैकी एकाला नोकरी मिळाली तरी काही हरकत नाही. नशिबाने दोघांनाही लागली तर बरेच असा ते दोघे विचार करत होते. पोलीस भरतीसाठी शेहनाज उतरली होते. तिचे नशीब बलवत्तर होते. तिचे सिलेक्शन झाले, पण सादिकचे झाले नाही. आपण नाही, पण आपली बायको पोलीस झाली ना, यामध्ये त्याने आनंद मानला. घरातील एकाला सरकारी नोकरी लागल्याने तो खुश झाला. शेहनाज नोकरीसाठी जाऊ लागली. सादिक तिला साथ देत होता. पण पोलीस झाल्यानंतर शेहनाजने रंग बदलायला सुरुवात केली. आता ती नवऱ्याकडे दुर्लक्ष करू लागली. तिचे हे वागणे पाहून सादिकचेही डोके फिरले. नवरा बायकोमध्ये यावरून वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की दोन्हीकडच्या लोकांनी एकत्र बसून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. शेहनाच्या डोक्यामध्ये हवा गेल्याने ते ऐकत नव्हते. ज्या नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे ती पोलीस झाली होती त्या नवऱ्याला ती विचारेना. यामध्ये तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. तिचे वडील सिकंदर शेख यांनी मुलीला नवऱ्याकडून घटस्फोट घेण्यास सांगितले. 1 वर्षांपूर्वी तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला. सादिकला मात्र आपल्या बायकोपासून काडीमोड नको होता, पण तिने तो दिल्याने तिचा नवरा बेचैन झाला. आपल्या सासऱ्यामुळेच हा घटस्फोट झाला असल्याने त्यांचा तो राग करू लागला. मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026चा तो दिवस. दुपारी 12 वाजता सादिक हा सासरे सिकंदर शेख यांच्या शेतात गेला. त्या ठिकाणी सिकंदर शेख काम करत होते. त्यांच्यासमोर तो उभा राहिला. आपल्यासमोर कोणीतरी उभा असल्याचे पाहून वाकून काम करत असलेले सिकंदर उभे राहिले. सादिकने त्यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. ते घाव सहन होत नसल्याने ते जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा असे ओरडू लागले. आजूबाजूच्या शेतात त्यांचा आवाज गेला असता हातातील कामे सोडून ते शेतकरी आवाजाच्या दिशेने पळत आले. त्यावेळी सादिकने त्यांना चाकूचा धाक दाखवून रोखले. इकडे सिकंदर शेख खाली कोसळून तडपडत होते. ते पाहून सादिकने स्वतःच्याही गळ्यावर चाकूने वार करून घेतले आणि तोही जमिनीवर कोसळला. जमलेल्या शेतकऱ्यांनी दोघांना वाचवण्यासाठी पुढे धाव घेतली. घटनास्थळी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, उपनिरीक्षक रामदास मालचे, दर्याप्पा होनमोरे, श्रीशैल माळी, प्रसाद मांढरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावली होती. जखमींना
उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांचीही तपासणी केली. यामध्ये उपचारापूर्वीच सिकंदर शेख यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सादिक दफेदार हा बेशुद्ध पडला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. या घटनेप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यामध्ये अलम उर्फ लाला जहांगीर शेख वय वर्षे 33 राहणार इंगळगी तालुका सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 97/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) 351(2) प्रमाणे सिकंदर शेख खून प्रकरणी सादिक सैफन दफेदार वय वर्ष 30 राहणार पानमंगरुळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल केला. सादिकने गळ्यावर वार करून घेतल्याने त्याच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. तो पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने कोणत्या कारणावरून सासरे सिकंदर शेख यांचा खून केल्याचे उघड होणार होते. पोलीस तो बरा होण्याची वाट पाहत होते. सादिक बरा झाल्याचे दिसून आल्याने काही दिवसात डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. वळसंग पोलिसांनी त्याला अटक केली. सादिकला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले. न्यायाधीशांनी त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी संशयित आरोपी सादिकची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आपण सासऱ्यांना का मारले यामागचे सत्य सांगितले. त्याची पत्नी शेहनाजने पोलीस भरतीची इच्छा व्यक्त केल्यानंतर स्वतःबरोबर सादिकने तिचा एक फॉर्म भरला होता. तिच्या सुदैवाने ती पोलीस झाली, पण त्यानंतर ती सादिककडे दुर्लक्ष करू लागली. त्या कारणाने भांडणे सुरू झाली. यामध्ये शेहनाजचे वडील सिकंदर शेख यांनी तिला घटस्फोट घेण्यास भाग पाडले. आपला संसार सासरे सिकंदर यांच्यामुळे मोडला म्हणून सादिकने त्यांचा खून केल्याचे कबूल केले. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, उपनिरीक्षक रविराज कांबळे, हेड कॉन्स्टेबल रामदास मालचे, दर्याप्पा होनमोर, श्रीशैल माळी, प्रसाद मांढरे यांनी हा तपास पूर्ण केला.